मी आज हा माझा शेवटचा व्हिडिओ असेल. इथून पुढे माझा कुठला व्हिडिओ पण येणार नाही आणि मी कुस्ती पण खेळणार नाही. अशा होती की मी महाराष्ट्र केसरी व्हावा. मी कमेंट मी तुमच्या सगळ्याची इच्छा नाही पूर्ण करू शकले. आणि सोलापुरातील हरिभाई प्रशालेच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या 4थी महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत ओपन मध्ये निवड न झाल्यामुळे अहिल्यानगरची रील स्टार कुस्तीपटू सोनाली मंडलिक हिने कुस्तीला अखेरचा रामराम केला आहे. पहिल्या दिवशी अपेक्षा पाटील हिच्याकडून सोनाली हिला पराभवाचा धक्का बसला. त्यानंतर स्वतःच्या प्लॅटफॉर्मवर तिने अश्रूंना वाट मोकळी करत आपण आर्थिक अडचणींमुळे स्पॉन्सरशिप व खुराक मिळू न शकल्यामुळे तसेच ओपनला खेळण्यासाठी 65च्या पुढे वजन न वाढल्यामुळे आपणास स्पर्धेतून बाहेर पडावे लागले असल्याची खंत बोलून दाखवली आहे. सोनाली मंडलिक ही अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कापरेवाडी येथील एक प्रतिभावंत महिला कुस्तीपटू आहे. खेलो इंडियामध्ये तिने सुवर्ण पदक पटकावलेले आहे. गरिबीमधून तिने संघर्ष करत राष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केली. मात्र सोलापुरातील 4थी महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत निवड न झाल्यामुळे तिने कुस्तीला रामराम ठोकण्यात आल्याची घोषणा केली आहे. सोनाली मंडलिकने अत्यंत कठीण परिस्थितीतून कोणत्याही साधनांशिवाय पत्र्याच्या शेडमध्ये असलेल्या तालीममध्ये कुस्तीला सुरुवात केली. ओतूर येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत तिने चांदीची गदा आणि रोख पुरस्कार जिंकला आहे. सोनाली हिच्या कुस्तीमुळे आदर्श घेऊन अनेक महिला कुस्तीपटूंनी राज्यभरात नाव मिळवले आहेत. मात्र सोलापुरातील महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत ओपन गटात निवड होऊ न शकल्यामुळे नाराज झालेल्या सोनाली मंडलिकने तातडीने सोलापूर सोडले आणि सोशल मीडियावर रडत रडत कुस्तीला रामराम करत असल्याची घोषणा केल्यामुळे महिला कुस्ती खेळाडूंमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मी सगळ्यांची माफी मागते. तुम्ही सगळ्यांनी माझ्याकडून एवढी अपेक्षा केली की मी महाराष्ट्र केसरी हो, आणि माझी पण इच्छा होती की मी महाराष्ट्र केसरी ती गाडी मला मिळावं. कारण 4 व्हीलर घ्यायचं माझं स्वप्न होतं. 2-3 दिवसापर्यंत माझं वजन 60-61 भरत होतं. तर आज नारड्याला येईपर्यंत मी उलटी होईपर्यंत मी केळी खाल्ली, पाणी पिले. शेवटच्या माझं शेवटचं 200 ग्रॅम पण वाढत नव्हतं. मी कसं बसं तिथं 65 वजन भरवलं. ओपनला खेळायला 65च्या पुढं वजन लागतं. मी तिथं 65.50 ग्रॅम वजन भरलं माझं. कारण सगळ्यांचं 28 फेब्रुवारीला माझ्या मनगटाला लागलं. 28 फेब्रुवारीपासून ते 28 आज किती मार्च 28 मार्चपर्यंत मी एक महिना मी हाताची काहीच प्रॅक्टिस केली नाही. त्यानंतर आत्ता 22 तारखेला मैदानाला मला पायाला गुडघ्याला लागलं. मला माहीत होतं 2 महिन्यांनी महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा आहेत. मग मी मैदानं नव्हते खेळायला पाहिजे, कारण मैदानात मला 28 तारखेला लागलं. नंतर 22 तारखेला मला पायाला पण लागलं. मला माहीत होतं मी कुस्ती नाही खेळायला पाहिजे, पण मला खर्चायला पैशामुळं मी कुस्ती खेळले. मी आता कोणाचं नाव नाही घेत या व्हिडिओमध्ये, कारण बरेच जण मला म्हणलेले की स्पॉन्सर करणार अख्ख्या जगाला सोशल मीडियाद्वारे सांगितलं की स्पॉन्सर करणार, पण मला कोणच 1 रुपया पण देत नाही, कोण स्पॉन्सर करत नाही. सगळा खर्च मी माझ्या मैदानाच्या पैशावर भागवते. आणि मी आता कारण देत नाही मी हारले म्हणून. एक तर माझं वजन कमी होतं. तुमच्या सगळ्यांची अपेक्षा होती की मी महाराष्ट्र केसरी व्हावा. मी कमेंट मी तुमच्या सगळ्याची इच्छा नाही पूर्ण करू शकले. आणि मी आज ह्या क्षणाला आज हा माझा शेवटचा व्हिडिओ असेल. इथून पुढे माझा कुठला व्हिडिओ पण येणार नाही आणि मी कुस्ती पण खेळणार नाही. कारण जर आज मला कोण स्पॉन्सर करत असताना तर मी शेवटची 1-1.5 महिना मी मैदानं खेळले नसते. माझं एवढे मी फिरले की माझं वजनच वाढलं नाही. आणि एकतर गोदरेश पब्लिक मला बघायसाठी आलं. आणि पहिल्याच कुस्तीला मी पडून हारून आले. आणि तुमच्या सगळ्यांची इच्छा माझ्यामुळे अपुरी राहिली. त्यामुळे मी आज ह्या क्षणाला माझी शेवटची कुस्ती आणि शेवटचा व्हिडिओ मी कुस्ती सोडते. आता मला सगळ्यात माफ करा. Now and press the bell icon. Never miss a